शरद पवार खोटं बोलत आहेत असा गंभीर आरोप आता अजित पवारांनी केलाय। 2004 ला कोणीच नौखं अनुभवी नव्हतं असं अजित पवारांनी म्हटलंय। 2004 मध्ये नौके असल्यामुळे मुख्यमंत्री पद नाकारलं असं पवार म्हणाले होते। अजित पवारांनी ते विधान अक्षरशः फेटाळून लावलंय। 1991 मध्ये पद्मसिंह पाटील मुख्यमंत्री होणार होते, मात्र सुधाकरराव नाईक पवारांचं ऐकत नव्हते, त्यामुळे मुख्यमंत्री आपलं ऐकणार नाहीत अशी भीती पवारांना होती असं अजित पवार म्हणाले। दरम्यान राज्यसभेच्या एका जागेवरील निवडणुकीबाबत आज घोषणा करण्यात आली आहे। 2004 च्या बद्दल मध्ये पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं की 2004 ला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता। दादांत खोटं आहे, दादांत खोटं। मी त्यावेळेस होतो, त्याच्यामध्ये आम्ही सगळेच जण होतो। भुजबळ साहेब होते, प्रफुल्लभाई होते, तटकरे साहेब होते, सगळे आम्ही होतो। उलट आम्हाला वाटत होतं ते करावं, आणि मी तर त्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा मध्ये इंटरेस्टेड नव्हतो त्यावेळेस। तर त्यावेळेस मला वाटत होतं की भुजबळ साहेब त्या ठिकाणी होतील, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष पोचवण्याचं काम कुणी जर केलं असेल तर ते भुजबळ साहेबांनी केलं। ही गोष्ट कुणी नाकारू शकत नाही। आम्ही सगळेजण बघत होतो। आता आपले नेते म्हणजे वरिष्ठ नेते जे काही सांगतायत की बाबा असं असं आहे, तसं नाही। त्याच्यामध्ये खरं कारण असं आहे की 91 ला काही नवे होते कुठं? पद्मसिंह पाटील तर मला आठवत आहे, प्रफुल्लभाई तुम्हालाही आठवत असेल, ज्यावेळेस 91 ला पवार साहेबांना संरक्षण मंत्री म्हणून जाण्याची वेळ आली, त्यावेळेस मॅक्झिमम आम्ही आमदार सेवा सदनला बसलो होतो। सेवा सदन सगळे आम्ही होतो। सेवा सदनला मेजॉरिटी तिथं एकत्र काँग्रेस होती, आणि सगळ्यांनी पद्मसिंह पाटलांचं नाव दिलं होतं। त्याच्यात सुधाकरराव नाईकांचं नाव कुठं चर्चेला नव्हतं। सुधाकरराव नाईक सिनियर नेते आहेत, त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांच्या हाताखाली आम्ही भुजबळ साहेबांनी काम केलं, त्याच्यातनं गैरसमज कोणी करू नका। पण तिथं जाताना पद्मसिंहांना न करता पवार साहेब शेवटी अंतिम निर्णय घेणारे, साहेबांनी तो निर्णय घेतला आणि ते सरकार त्या ठिकाणी बदललं गेलं। आणि नंतर भुजबळ साहेब आपले पद्मसिंह, विजयदादा वगैरे त्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये राहिले। सांगायचं तात्पर्य तेव्हा तर पण त्यांचा विचार झालाच होता। ही कधीची गोष्ट 91, आणि नंतर कुठं आला 2004, म्हणजे मग 13, 14, 15 वर्षांनी संबंध आला। मग 14-15 वर्षांनी सगळे नौके होते, नौके म्हणायचं कारणच नव्हतं। पण आता काही पण सांगतात। मला बातमी कळलेली अशी आहे, माझी बातमी खरीच आहे, की त्यामध्ये नाईक साहेबांना मुख्यमंत्री केल्यानंतर नाईक साहेब 1 वर्ष देखील साहेबांचं त्यांनी ऐकलं नाही। 1 वर्षाच्या आतच नाईक साहेबांनी ते सावज टप्प्यामध्ये आलं की मी ते सावज टिपतो असं काय काय ते बोलले बघा, आणि 17 लोकांना आपल्याला भुजबळ साहेब काढून टाकलं। काय ते विजयदादांनी आपल्याला कळवलं की तुम्हाला 17 लोकांना मंत्रिमंडळातनं काढलं, आणि तिथनं ते सगळी गडबड झाली। पण 2004 ला कदाचित साहेबांनी प्रफुल्लभाईंनी असा विचार केला असेल की 91 ला केल्यावर ह्यांनी वर्षातच नाही ऐकलं आपलं, आता जर कोणी केलं तर आपल्या दोघांना कायमचे दिल्लीलाच पाठवतील, त्याच्यामुळे कदाचित मुख्यमंत्री पद घेतलं नसेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।